नीट प्रकरणात शिवराज मोठेगावकरला दिल्लीतल्या न्यायालयात आता हजर करण्यात आलं आहे। सीबीआयकडून शिवराज मोठेगावकरची 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली आहे। या क्षणाची मोठी बातमी, नीट घोटाळ्यातला बडा आरोपी म्हणून शिवराज मोठेगावकरला आता अटक करण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणात 10 दिवस अगोदर नीटचा पेपर लीक करण्याचा मोठा आरोप देखील सीबीआयने लावला आहे। या प्रकरणात 10 दिवसाच्या सीबीआय कोठडीची मागणी होते आहे। दिल्लीतल्या कोर्टात हजर करण्यात आलंय। यापूर्वीच्या सर्व आरोपींच्या चौकशीतनं नव्या आरोपींच्या साखळीपर्यंत, नव्या दुव्यापर्यंत पोहोचलं जात आहे। नीट घोटाळ्यात महाराष्ट्र कनेक्शन आता वाढत चाललेलं आहे। संपूर्ण देशातल्या 2 ते 3 लाख विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य अंधारात ठेवणाऱ्या या घोटाळ्याची व्याप्ती वाढत जाऊन त्याचं महत्त्वाचं सेंटर हे महाराष्ट्रात असल्याचं आता पुढे येत आहे। या सगळ्या घोटाळ्यामध्ये शिवराज मोठेगावकरपासून ते शुभम खैरनारपर्यंत पोहोचलेली ही रांग अनेक नव्या बड्या धेंडांना समोर आणते। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। शिवाजी, दिल्लीतल्या कोर्टात हजर केलंय, काय अपडेट शिवराज मोठेगावकर प्रकरणात? शिवराज मोठेगावकरला आज दिल्लीमध्ये राऊत एव्हेन्यूच्या सीबीआय कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। तेव्हा न्यायालयाने प्रश्न विचारला की यांना कधी ताब्यात घेतलं, तर सीबीआयच्या वकिलांनी सांगितलं की साधारण 7:15 वाजता काल पुण्यातून त्यांना अटक करण्यात आली। यापूर्वी काही आरोपींना अटक केली आहे, त्याची सगळी माहिती तुमच्याकडे अगोदरच म्हणजे न्यायालयाकडे दिलेली आहे। आणि आता याच्यामध्ये शिवराज मोठेगावकर याने नीट पेपर सर्क्युलेट केला आहे असं त्यांच्यावरती आरोप आहे। यात मोठी चेन आहे असा आम्हाला समज आहे। त्या सगळ्यांची लिंक तपासायची आहे आणि आरोपी कोचिंग क्लास चालवत आहे, त्याचं नाव RSC कोचिंग क्लासेस आहे अशी माहिती सीबीआयच्या वकिलाने कोर्टात दिली। आरोपी प्रल्हाद कुलकर्णी हा मोठेगाव याच्या संपर्कात होता। कुलकर्णी केमिस्ट्री पेपर सेट करायचा, मोठेगावकर याचे केमिस्ट्री क्लासेस आहेत अशी माहिती देखील सीबीआयने कोर्टात दिली। आणि या सगळ्यांचा तपास करण्यासाठी आम्हाला 10 दिवसाची सीबीआय कोठडी हवी आहे अशी मागणी केली आहे। आता ही एक मोठी कोठडी म्हणता येईल, मात्र यावरती कोर्टाने विचारणा केली की एवढ्या मोठ्याची गरज काय आहे, एवढ्या मोठी कोठडीची। तर न्यायालयाने याच्यावरती म्हणजे विचारल्यानंतर सीबीआयने सांगितलेलं आहे की कारण याच्यामध्ये चेन्स खूप मोठ्या आहेत, तर त्याचा तपास करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीची आम्हाला तपासणी करायची आहे, म्हणून आम्हाला 10 दिवसाची कोठडी हवी आहे। तर या सगळ्या संदर्भामध्ये आता 4:30 वाजता साधारणपणे निकाल अपेक्षित आहे की याला किती दिवसाची कोठडी सुनावण्यात येते। खरं तर विद्यार्थ्यांच्या अशा अपेक्षांचा भंग त्या सगळ्या लोकांनी केलेला आहे। विद्यार्थ्यांकडनं शिक्षणासारख्या पवित्र गोष्टीचा या सगळ्या लोकांनी व्यावसायिकीकरण करून त्याच्यामध्ये भ्रष्ट मार्गाने मिळालेला पैसा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आणि अखेर या सगळ्या लोकांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्यांच्या लिंक ज्या आहेत खरं तर महाराष्ट्रामधून येत आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातील जे इतर क्लासेस आहेत त्यांच्यापर्यंत देखील या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत का, यांच्या लिंक आहेत का? कारण दररोज आपण पाहतोय की वेगवेगळ्या शिक्षकांची नावं, खाजगी शिक्षकांची नावं या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळत आहे। आता मोठेगावकर याला अटक झालेली आहे। आता यामध्ये भविष्यात कोणकोणती शिक्षकांची नावं समोर येत आहेत, याच्यामध्ये काही राजकीय नेत्यांची नावं आहेत का, किंवा काही वेगळे लोक याच्याशी जोडले गेलेले आहेत का कॉर्पोरेट मधले, ते देखील पाहणं महत्वाचं आहे। तपास पोलीस करतायत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील तिथपर्यंत सरकारने प्रयत्न केलेले आहेत की या दोषींना शिक्षा व्हायलाच पाहिजे। कारण आतापर्यंत नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणात आता पी कुलकर्णी आणि मोठेगावकर संपर्कात होते हा सीबीआयचा दावा या प्रकरणात आणखीन कुठल्या नव्या आरोपींना समोर आणतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुर्तास या सगळ्या अपडेटबद्दल।